करते. सर्वांना या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज या विज्ञान दिनानिमित्त आपल्याला प्रयोगाद्वारे विज्ञानाची माहिती देण्यासाठी, आपल्यापर्यंत विज्ञानाचे प्रयोगाच्या संकल्पना पोहोचवण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय श्री जवळकोटे सर, आपल्या शाळेच्या सेवाज्येष्ठ शिक्षिका माननीय सौ मीनाक्षी भाटवडेकर मॅडम, तसेच विज्ञानाच्या विभाग प्रमुख म्हणून काम पाहणाऱ्या सौ वेदवती गवई मॅडम, इथे उपस्थित समस्त विज्ञान आणि गणिताचे अध्यापन करणारे सर्व शिक्षक, कला शिक्षिका यशस्विनी मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी आणि तुम्ही सर्व विद्यार्थी, सर्वांचेच या विज्ञान दिनानिमित्त प्रशालेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते. मुलांनो, आज देशभरातच सर्वत्र विज्ञान दिन हा साजरा केला जातो. डॉक्टर सी.व्ही. रमन यांना त्यांच्या रमन इफेक्ट या संशोधनानिमित्त मिळालेल्या पारितोषिकानिमित्त आपण हा दिवस साजरा करतो. तिरुचिरापल्ली येथे 1888 साली डॉक्टर सी.व्ही. रमन यांचा जन्म झाला. त्यांना लहानपणापासूनच विज्ञानाची खूप आवड होती. ते शालेय जीवनातच तुम्ही कसं आता भरपूर पुस्तकं वाचता आपल्या लायब्ररीच्या पिरियडमध्ये, तसंच ते ग्रंथालयातील विज्ञानाचे सतत पुस्तकांचं वाचन करायचे. नंतर ते काही मॅगझिन्समध्ये विज्ञानाबद्दल त्यांचे लेख किंवा शोधनिबंध देखील द्यायला सुरुवात केली. त्यानंतर ते कोलकाता युनिव्हर्सिटीमध्ये सुरुवातीला अकाउंटंट म्हणून या सरकारी नोकरीमध्ये ते रुजू झाले. पण नंतर विज्ञानाची आवड त्यांना स्वस्थ बसू देईना आणि म्हणूनच तिथं कोलकाता विद्यापीठाच्या संशोधन क्षेत्रामध्ये तिथल्या एका विभागामध्ये ते प्रोफेसर म्हणून रुजू झाले. अध्यापन करत असताना भौतिकशास्त्रामध्ये विशेष आवड रुची असल्यामुळे ते भौतिकशास्त्राचा पुढं स्वतः अभ्यास करू लागले. ब्रिटन येथे रॉयल सोसायटीद्वारे दरवर्षी विज्ञान अध्यापनाची म्हणजे प्रोफेसर्स जे होते तर त्यांची सभा घेतली जाते. तर कोलकाता विद्यापीठाने तिथं एक वर्षी डॉक्टर सी.व्ही. रमन यांना पाठवले. तिथं त्यांनी तंतुवाद्य आणि त्याच्यातनं प्रोड्यूस होणारा जो साऊंड आहे तर त्याच्यावर एक संशोधनपर निबंध लिहिलेला होता आणि तो त्यांनी त्या सभेमध्ये सादर केला आणि त्याचे भरपूर तिथं कौतुकही झाले. युरोपमधून पुन्हा आपल्या भारतात येताना सुरुवातीच्या काळी काही विमानं तेव्हा उपलब्ध नव्हती, तेव्हा त्यांना जहाजातून सफर करावं लागलं. तर त्यांच्या या प्रवासामध्ये ते जेव्हा जहाजातून प्रवास करत होते तेव्हा आकाशाचा निळा रंग किंवा समुद्राचा निळा रंग याच्याविषयी त्यांना एक कुतूहल, एक क्युरिओसिटी निर्माण झाली. हा निळा रंग आला कुठून, आकाशाचा निळा रंग कसा असतो, तर याच्याबद्दल त्यांनी मग अभ्यास करायला सुरुवात केली. आणि मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे एक रंगाचा जो प्रकाश असतो तर तो एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्याचे विकिरण होते, स्कॅटरिंग होते आणि मग त्याचे स्पेक्ट्रम कसा तयार होतो याच्याविषयी मग त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. आणि त्यातून रमन इफेक्ट नावाचा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अनोखा असा शोध त्यांनी लावला. तर 1928 साली त्यांनी त्यांचा शोधपर निबंध हा सादर केलेला होता आणि 1930 साली त्यांना नोबेल पारितोषिक जाहीर झाले. नोबेल पारितोषिक म्हणजे संशोधन क्षेत्रातलं अत्युच्च मानाचं असं हे पारितोषिक आहे. त्या काळामध्ये एशियातल्या, भारतातले ते पहिले शास्त्रज्ञ होतेच, पण एशियातले ते पहिले शास्त्रज्ञ होते की ज्यांना नोबेल पारितोषिकनी गौरवण्यात आलं. नंतर भारतरत्न हा सर्वोच्च भारतीय सन्मानाचा पुरस्कार देखील त्यांना पुढे मिळाला. नंतर त्यांनी विज्ञानाबद्दलच खूप माहिती किंवा ज्ञान द्यायला सुरुवात केली आणि त्यांनी रमन रिसर्च इन्स्टिट्यूट ही बेंगलोर येथे स्थापन केली. पुढे नंतर ही इन्स्टिट्यूट आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च म्हणून ओळखतो. तिथं सध्याही अनेक प्रयोग केले जातात, संशोधनं केली जातात आणि तिथं छानसं असं विज्ञानाचं दालन देखील आहे. मुलांनो, सी.व्ही. रमन यांच्या कार्याबद्दल त्यांनी जे त्यांचं आयुष्यभर विज्ञानासाठी त्यांनी जे समर्पण दिले त्याबद्दल भारतातल्या जवळपास 17 विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल केली आणि म्हणून त्यांना डॉक्टर सी.व्ही. रमन म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर जगभरातनं देखील त्यांना अनेक सन्मान मिळालेले आहेत. तर डॉक्टर सी.व्ही. रमन यांच्याबद्दल आपल्याला खरोखरच खूप अभिमान आहे, खूप गर्व आहे. मुलांनो, या वर्षीची राष्ट्रीय विज्ञान दिनाची थीम आहे की विज्ञान आणि नवोपक्रम क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावर भारतीय तरुणांनी देखील अभ्यास करून एक जागतिक नेतृत्व उभं करणं
आणि ते सगळं तुमच्यावर अवलंबून आहे मुलांना. आपण फक्त विज्ञान विषय शिकताना तो आपल्या अभ्यासापुरता मर्यादित ठेवायचा नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनात तो वापरायचा आहे. जसं आता सर आपल्याला प्रयोग दाखवत आहेत, मग आपणही असे काही प्रयोग आपल्या घरी करायचे आहेत, आपल्या शाळेमध्ये ते करण्यासाठी आपल्याला आपण प्रोत्साहित व्हायचं आहे. आणि या प्रयोगातून विज्ञानाच्या विविध संकल्पना आपण शिकून घ्यायच्या आहेत, जेणेकरून विज्ञान हे शिकण्यासाठी सोपं व्हावं. केवळ डॉक्टर आणि इंजिनियर या क्षेत्रापुरतं मर्यादित न राहता आपण संशोधन क्षेत्रामध्ये पण जायचं आणि नवीन नवीन शोध लावायचे, जेणेकरून आपल्या आसपासच्या जनसामान्यासाठी ते कल्याणकारी ठरेल, ते उपयुक्त ठरेल. त्यामुळे विज्ञान हा विषय आपण प्रत्यक्ष अनुभवातून प्रयोगातून शिकायचा आहे आणि त्यासाठीच आपण इथं आज विज्ञानाचे प्रयोग सादर करत आहोत. तर जवळकोटे सरांचं मी पुन्हा एकदा शाळेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते. इथं उपस्थित सगळ्या विज्ञान शिक्षकांना आणि तुम्हाला देखील विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. शिक्षक आणि माझ्या पुढे बसलेले भारताचे उद्या भारतीय बालवैज्ञानिकांनो, मॅडमचं किती आभार व्यक्त केलं पाहिजे आणि हे आभार व्यक्त करण्यासाठी मला शब्द अपुरे पडतात. कारण या शाळेमध्ये मी कधी प्रवेश केलेला नव्हतो, पण मॅडमच्या या मला केलेल्या पोटी अशा आग्रहाच्या निमंत्रणामुळं मी या शाळेमध्ये पाऊल ठेवलं आणि मी धन्य पावलो. कारण अशी शाळा मला वाटतं महाराष्ट्र राज्यामध्ये काही बोटावर मोजण्या इतकेच शाळा आहेत. त्यातली ही पहिली शाळा, प्रथम क्रमांकाची शाळा म्हणायला काय हरकत नाही. त्याची इमारत आणि विशेष करून आज मला जास्त बोलत हे माझे स्वतः या ठिकाणी व्हिडिओ काढत आहेत त्या मॅडमचं, त्यांचंही कौतुक मी फार फार मनानं करतोय. कारण या जगामध्ये मला प्रदर्शन मी आज माझ्या डोळ्यांनी पाहिलं. जणू मला असं भान झालं की मी निसर्गामध्येच वावरतो का, असं निसर्गरम्य असं प्रदर्शन आमच्या या शाळेतील विद्यार्थ्यांनी केले. त्या विद्यार्थ्यांचं आणि या कला शिक्षकांचं आणि विज्ञान शिक्षकांचं आणि विशेष करून या प्रशालेतील मुख्याध्यापकांचं मी मनपूर्वक मी त्यांचा आभार व्यक्त करत नाही. कारण आभार व्यक्त केले की आमचा ऋणानुबंध संपतो, पण मला ऋणानुबंध संपायचं नाही, तर त्यांच्या ऋणामध्ये राहण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतोय. धन्यवाद. सगळ्यांना विज्ञानाचं तत्व तुम्हाला आता समजावून घ्यायचं आहे. फक्त तुम्ही नेमकं हे काय करतं ते पाहिला, फुंकल्यानंतर फिरतं एवढंच पाहिला, पण का फिरतं हे समजावून घेतलं नाही. बघा पुन्हा एकदा, का फिरलं, कशामुळे फिरलं, मला हे करता येतं का? हो, अवश्य तुम्हालाही करता येतं. कसं करायचं ते मी समजावून सांगणार आहे. एक विद्यार्थी माझ्याकडे यायचं. ही एक मोठी पोकळ नळी आहे आणि ही छोटी पोकळ नळी आहे. अशा दोन पोकळ नळ्या मिळवायचे. पहिल्यांदा या पोकळ नळीचा आपण पाहूया. या पोकळ नळीला बरोबर मध्यभागी ही पोकळ नळी आरपार जाईल असं होल पडायचं आहे. लक्षात आलं? बरोबर मध्यभागी पडायचं. बघा आहे की नाही? याला आहे, त्याच्याकडे बघतो आहे. त्यानंतर या बाजूला एक छोटस छिद्र आहे, पण तो आरपार नाही. छोटस छिद्र आहे, आरपार नाही काढायचं, फक्त एकाच बाजूला छोटस छिद्र पाडायचं. आहे की नाही? आहे. पण इकडचा जो आहे तो त्याच्या विरुद्ध बाजूला, आता हे पुढच्या बाजूला आहे, तुमच्या बाजूला आहे, आणि इकडचा जो आहे तो माझ्या बाजूला आहे. म्हणजे इकडे एक छिद्र आणि इकडे एक छिद्र, विरुद्ध बाजूला छिद्र पाडायचे. छोटस बारीक, हा मोठा नाही. सगळ्यांच्या लक्षात आलं का? हे मोठ्या पोकळ नळीला असं करायचं आहे. आणि त्यांची तोंड थर्माकोलच्या गोळ्या मिळतात बघा, त्या थर्माकोलच्या गोळ्याने थोडंसं फेविकॉल लावून, फेविक्विक नव्हे, फेविक्विकनं सगळं जळून जातं. फेविकॉल लावून, फेविक्विक वापरताना तुम्हाला काळजी घ्यावं लागतं. फेविकॉल या ठिकाणी लावून
त्याची 2 तोंडे बंद करायची. आता एक छोटंसं पोकळ नळी. आता याचं काय केलेलं आहे पहा, इथं फक्त वरच्या बाजूला एकच छिद्र पाडलंय बघा, एकच छिद्र आहे आणि याचं इकडचं तोंड फक्त बंद केलंय त्या थर्माकोलच्या गोळीनं. इकडचं तोंड बंद करायचं नाही. मग आता काय होतोय, ज्या वेळेला मी याच्यातून फुंकतो असं, तर फुंकल्यानंतर या छिद्रातून ती हवा बाहेर येते. मग हे असं ठेवायचं बरोबर, हा जो छिद्र आहे तो छिद्र या छिद्राच्या बरोबर इथं आलं पाहिजे. म्हणजे ही पोकळ नळी त्या छिद्राला असलं पाहिजे, छिद्राच्या जवळ. आणि ते लॉक करायचं. असं लॉक आपलं पाईपचेच लॉक असतात ते लॉक करायचं आणि फिरवायचं. आता आमचा हा विद्यार्थी करून दाखवेल तुम्हाला. आता त्याच्यानं होणार नाही, कारण याला 2 होल आहेत. हे पुढच्या 7वी 8वी साठी आहे, 5वी 6वी साठी फक्त आहे. हा, याला मोकळं करून देतो. हा म्हणजे करेल बघा. थोडंसं फिरण्यासाठी जागा सोडायचं. टाळ्या वाजवा. प्रत्यक्ष करायचं बरं का तुम्ही, आणि विज्ञान प्रदर्शनामध्ये ठेवायचं, आपल्या कला वास्तूमध्ये ठेवायचं. नक्की करून दाखवणार. किती जणी करून दाखवणार. अरे वा, जवळपास 75% हात वर आहे. हे सगळेजण करून आणायचं. तुम्हाला आठवडाभराचा मुदत देतो. ती स्वतः करेल, निरीक्षण करेल, कारण मी दाखवल्यानंतर तुम्हाला कळणार नाही, पण तिला तरी कळत आहे काय आहे, कशामुळे झालं, नेमकं हे काय आहे वगैरे सगळं बघ आणि फिरवून दाखव. मी आता कसं फिरवलंय तसं तिकडं तोंड टाक. हा बरं, सोडून दे का, फिरवून सोडून दे.